नमस्कार. जुन्या वापरलेल्या वस्तूंमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं, की नाही? हो, नक्कीच. त्या फक्त वस्तू नसतात. त्या इतिहासाचे, आठवणींचे साक्षीदार असतात. आज आपण अशाच एका आकर्षणाची, एका कथेची चर्चा करणार आहोत. ही कथा आहे ओल्ड कॅमेरा PDF या स्रोतावर आधारित. रोहन नावाच्या एका संग्राहकाची ही गोष्ट आहे. तो एक जुना कॅमेरा विकत घेतो आणि त्याला त्या वस्तूच्या किमतीपेक्षा खूप मोठी किंमत मोजावी लागते. आणि इथेच आपण संग्रह आणि मोह म्हणजे कलेक्शन आणि ऑब्सेशन यांच्यातील एका धूसर रेषेवर येऊन पोचतो. अगदी. आज आपण ही कथा फक्त पुन्हा सांगणार नाही आहोत. आपण या कथेच्या आत दडलेल्या काही मोठ्या कल्पनांचा शोध घेणार आहोत. म्हणजे एखादी वस्तू खरंच तिच्या मालकाच्या भावना स्वतःमध्ये साठवून ठेवू शकते का? आणि इथेच एक खूप रंजक मानसशास्त्री संकल्पना समोर येते. अच्छा. हो, या कथेचा खरा गाभा एंडोमेंट इफेक्ट नावाच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. एंडोमेंट इफेक्ट? हो, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आपली स्वतःची वस्तू आपल्याला इतरांच्या वस्तूंपेक्षा जास्त मौल्यवान वाटते. आपण तिच्याशी भावनिकरित्या जोडले जातो. ही कथा त्याच मानवी भावनेला एका वेगळ्याच अलौकिक पातळीवर घेऊन जाते. वा, म्हणजे सुरुवातच एका मानसशास्त्रीय सिद्धांताने होते. चला मग कथेच्या सुरुवातीला जाऊया. रोहनचं जे वर्णन आहे तो इतर मुलांसारखा नाहीये. तो गंजलेली घड्याळं, जुने रेडिओ गोळा करतो. त्याला प्रत्येक वस्तूमध्ये कुणाच्या तरी हातांची ऊब जाणवते. एका संग्राहकासाठी हे भावना असणं कितपत सामान्य आहे, की हाच धोक्याचा पहिला इशारा आहे? नाही, खरं तर ही भावना खूप सामान्य आहे. किंबहुना एका निरोगी संग्राहकाचे हे लक्षण आहे. मानसशास्त्रानुसार संग्रह करण्याची आवड अनेक पातळ्यांवर काम करते. काही जण ज्ञानासाठी करतात, काही जण गुंतवणुकीसाठी. पण रोहनसारखे संग्राहक हे कथा गोळा करत असतात. कथा? हो, त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू म्हणजे एका अज्ञात आयुष्याची खिडकी असते. ते वस्तूंना मानवी गुणधर्म जोडतात. अच्छा. याला अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणतात. जोपर्यंत हे नियंत्रणात आहे तोपर्यंत ती एक सुंदर आवड आहे. म्हणजे त्याची ही संवेदनशीलताच त्याला या अनुभवासाठी एक योग्य उमेदवार बनवते असं म्हणू शकतो का? अगदी बरोबर. तो अशा ऊर्जेसाठी किंवा भावनेसाठी जास्त ग्रहणक्षम असतो. जर एखादी व्यक्ती केवळ वस्तूची किंमत पाहत असेल तर कदाचित तिच्यावर असा परिणाम होणार नाही. पण रोहन त्या वस्तूचा आत्मा शोधत असतो. आणि या कथेत त्याला तो आत्मा मिळतोही, पण तो त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा आणि शक्तिशाली निघतो. आणि मग गोष्ट एका वेगळ्याच वळणावर येते. तो रेल्वेचा प्रवास? हो, तो प्रवास आणि ती भेट. एका अनोळखी सहप्रवाशाची भेट, ज्याचा छंदही तोच असतो. कथांमध्ये अशा योगायोगांना खूप महत्त्व दिलं जातं, नाही का? हो, कथांमध्ये योगायोग हे कधीच फक्त योगायोग नसतात. म्हणजे ते कथेला दिशा देणारे उत्प्रेरक असतात. कॅटलिस्ट. हा सहप्रवासी म्हणजे रोहनच्या नशिबाला त्या जुन्या बाजारापर्यंत घेऊन जाणारं एक माध्यम आहे. पण मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे आपल्या आयुष्यालाही लागू होतं. अनेकदा आपल्या आयुष्यातल्या मोठ्या बदलांची सुरुवात अशाच लहान अनपेक्षित वाटणाऱ्या भेटींमधनं होत असते. बरोबर. हा सहप्रवासी रोहनसाठी त्या दरवाजाची किल्ली ठरतो, ज्याच्या आत काय आहे याची त्याला कल्पनाही नसते. अगदी. आणि तो दरवाजा म्हणजे दिल्लीचा तो जुना बाजार, जिथे त्याला तो कॅमेरा दिसतो. त्या क्षणाचं वर्णन खूप प्रभावी आहे. काळवंडलेलं शरीर, लेन्स भोवती ओरखडे, पण तरीही त्यात एक विलक्षण आकर्षण होतं. हो, आणि रोहनला तो कॅमेरा हवाच असतो. पण इथेच दोन महत्वाचे अडथळे येतात. पहिला म्हणजे तोच सहप्रवासी त्याला थांबवतो. आणि दुसरा म्हणजे घरी आल्यावर त्याचा मित्र त्याला सावध करतो. आणि रोहन दोन्ही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. का? हा निव्वळ आत्मविश्वास आहे की त्या वस्तूच्या आकर्षणाचा प्रभाव सुरू झालाय? मला वाटते इथे 2-3 गोष्टी एकत्र काम करत आहेत. पहिलं म्हणजे कन्फर्मेशन बायस. कन्फर्मेशन बायस? हो, म्हणजे रोहन एक अनुभवी संग्राहक आहे. त्याने आजपर्यंत अनेक जुन्या वस्तू हाताळल्या आहेत आणि त्याला कधीच वाईट अनुभव आलेला नाही. त्यामुळे असं काही होत नसतं या त्याच्या विश्वासाला तो चिकटून राहतो. अच्छा. दुसरा म्हणजे त्याच्या विज्ञानावरचा विश्वास. तो अंधश्रद्धेवर हसतो. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एका संग्राहकासाठी दुर्मिळ वस्तू शोधण्याचा आनंद, ते थ्रिल ऑफ द हंट, हे कोणत्याही धोक्याच्या इशाऱ्यापेक्षा मोठं असतं. त्याला वाटतं की सहप्रवाशालाही तो कॅमेरा आवडला असेल म्हणून तो असं बोलतोय. म्हणजे त्या क्षणी
त्याचं तर्कशास्त्र त्याच्या इच्छेच्या आणि भावनेच्या खाली दबून जातं. अगदी. आणि मग त्या दुर्लक्षाची खरी किंमत त्याला स्वप्नांच्या रूपात मोजावी लागते. त्या स्वप्नांबद्दल बोलूया. एक जुनं घर, त्यात शोकेसमध्ये ठेवलेला तोच कॅमेरा आणि एक अनामिक दडपण. एक प्रश्न येतो मनात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे फक्त त्याच्या मनात सुरू असलेलं द्वंद्व असू शकतं का? म्हणजे त्याने 2 इशारे नाकारले, त्यामुळे त्याच्या अंतर्मनात एक अपराधीपणाची किंवा भीतीची भावना निर्माण झाली आणि तीच स्वप्नांच्या रूपात बाहेर येतेय. नक्कीच. ही एक खूपच तर्कसंगत आणि शास्त्रीय शक्यता आहे. आपण याला नाकारू शकत नाही. पण ही कथा आपल्याला या तर्काच्या पलीकडे पाहण्यासाठी आमंत्रित करते. म्हणजे कसं? इथे सायकोमेट्री नावाची एक पॅरानॉर्मल संकल्पना लागू पडते. सायकोमेट्री? हो. या संकल्पनेनुसार काही वस्तू, विशेषतः ज्यांच्यावर त्यांच्या मालकाचं खूप प्रेम असतं किंवा ज्या तीव्र भावनांच्या साक्षीदार असतात, त्या वस्तू त्या भावना किंवा ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतात. म्हणजे तो कॅमेरा एका भूताने पछाडलेला नाही, तर तो एका तीव्र भावनेने चार्ज झालेला आहे, असं म्हणायचे? अगदी अचूक शब्द वापरल्यात. तो चार्ज झालेला आहे. त्या कॅमेऱ्याच्या मूळ मालकाची आपल्या वस्तूवरील माया, ती ओढ इतकी जबरदस्त आहे की ती एक संरक्षक कवच बनून त्या वस्तूभोवती राहिली आहे. अरे बापरे. आणि ती भावनाच रोहनच्या मनात, त्याच्या स्वप्नात घुसखोरी करत आहे. ती स्वप्न म्हणजे त्या मूळ मालकाचा एक संदेश आहे, एक इशारा आहे की ही माझी वस्तू आहे, यापासून दूर राहा. म्हणजे तो कॅमेरा या कथेत फक्त एक वस्तू राहत नाही, तर तो स्वतः एक पात्र बनतो, एक विरोधी शक्ती. बरोबर, एक अँटॅगनिस्ट. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे रोहनची लढाई कोणत्या भूताशी किंवा आत्म्याशी नाही, तर एका अतूट प्रेमाशी किंवा मालकी हक्काच्या भावनेशी आहे. हो. आणि याचमुळे ती स्वप्न अधिक गडद होत जातात. पावलांचे आवाज, काचेचं थरथरणं, भीती हळूहळू वाढत जाते. जो छंद त्याला आनंद द्यायचा, तोच त्याच्या मानसिक त्रासाचं कारण बनतो. बरोबर. आणि इथेच संग्रह आणि ध्यास म्हणजे ऑब्सेशन यातील रेषा पुसट होते. कशी काय? आत्तापर्यंत रोहन वस्तूंचा मालक होता, पण आता तो कॅमेरा रोहनचा मालक बनू पाहतोय. तो त्याच्या दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण मिळवतोय. एका चांगल्या छंदाचं रूपांतर जेव्हा अशा मानसिक त्रासात होतं, तेव्हा समजायचं की आपण ती सीमारेषा ओलांडली आहे. अखेर पूर्णपणे घाबरून तो त्या सहप्रवाशाला फोन लावतो आणि सगळं कबूल करतो. हो. त्याला जावं लागतं. तो पुन्हा दिल्लीला जातो आणि दुकानात पोहोचल्यावर दुकानदार जे सांगतो त्याने कथेला पूर्णविराम मिळतो. दुकानदार म्हणतो, साहेब, हा कॅमेरा जो कोणी घेतो तो परत आणून देतो, कारण मालकाची ओढ अजून तुटलेली नाही. तो दुकानदार, तो म्हणजे त्या अलौकिक जगाचा रखवालदार आहे. गेटकीपर. रखवालदार? हो. त्याला या वस्तूंच्या भौतिक किमतीसोबतच त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक कथाही माहीत आहेत. तो विज्ञान आणि तर्काच्या पलीकडच्या जगात वावरतो. रोहन जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा घेतो तेव्हा दुकानदार काही बोलत नाही, कारण कदाचित प्रत्येकाला आपला अनुभव स्वतःच घ्यावा लागतो. पण जेव्हा रोहन कॅमेरा परत आणतो तेव्हा तो शांतपणे स्वीकारतो. म्हणजे तो एक प्रकारे त्या वस्तूच्या मूळ मालकाच्या इच्छेचा सन्मान करत असतो. बरोबर. त्याचं बोलणं हे रोहनच्या अनुभवावर शिक्कामोर्तब करतं की जे काही घडलं तो केवळ मनाचा खेळ नव्हता. आणि मग रोहन तो कॅमेरा परत देतो. त्याला हलकं वाटतं, शांत झोप लागते, त्याची सुटका होते. पण कथेच्या शेवटी एक वाक्य आहे जे अंगावर काटा आणतं. कोणतं? बाजारातून बाहेर पडताना गर्दीतून कोणीतरी आपल्याकडे पाहत असल्याची जाणीव रोहनला बराच काळ सोडून जात नाही. या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा? इथेच लेखक आपल्याला एका मोठ्या प्रश्नासोबत सोडून देतो. वस्तू परत केली म्हणजे व्यवहार संपला, पण नातं संपलं का? अच्छा. ती जाणीव म्हणजे त्या कॅमेऱ्याच्या मूळ मालकाची नजर असू शकते. जणू तो मालक म्हणतोय, ठीक आहे, तू माझी वस्तू परत केलीस, पण तू आता माझ्या ओळखीचा झाला आहेस. अरे देवा. म्हणजे मी तुला विसरणार नाही. याचा अर्थ रोहन त्या कॅमेऱ्याच्या इतिहासाचा एक भाग बनला आहे. वस्तू परत करूनही तो त्यातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. म्हणजे ही सुटका तात्पुरती आहे किंवा अपूर्ण आहे. हो. स्वप्न थांबली, पण त्या अनुभवाची एक अदृश्य खूण त्याच्यासोबत कायमची राहिली. तो एक ठसा. हो. तो ठसा, तो अनुभव त्याच्या आयुष्याचा भाग बनला आहे. कदाचित ती नजर त्याला भविष्यात त्रास देणार नाही, पण ती त्याला सतत आठवण करून देत राहील की भौतिक जगाच्या पलीकडेही काही नियम, काही बंधनं असतात.
तर रोहनच्या या अनुभवातून आपण संग्रह करण्याच्या मानसिकतेपासून ते वस्तू आणि भावनांच्या अतूट नात्यापर्यंत एक मोठा प्रवास केला. अगदी. ही कथा केवळ एका शापित वस्तूची नाही, तर ती मालकी हक्काच्या विलक्षण तीव्रतेबद्दल बोलते. बरोबर. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की काही वस्तू केवळ निर्जीव नसतात. त्या आपल्या भावना, आपल्या आठवणी आणि आपल्या अस्तित्वाचा एक भाग स्वतःमध्ये सामावून घेतात. रोहनला मिळालेला धडा हाच आहे की प्रत्येक वस्तू संग्रहालयात ठेवण्यासाठी नसते. काही वस्तू त्यांच्या हक्काच्या घरीच शांत असतात. कथेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार येतो जो आपल्या श्रोत्यांसाठीही आहे. रोहनने तो कॅमेरा परत केला आणि त्याला शांत झोप लागली. पण विचार करा, जर त्याने तो कॅमेरा परत करण्याऐवजी तो तोडून टाकला असता किंवा विकून टाकला असता तर काय झालं असतं? अच्छा. ती अटूट ओढ, ती मालकी हक्काची भावना, मग कोणतं मार्ग निवडती? कदाचित रोहनची सुटका वस्तू परत करण्यात नव्हती, तर त्या वस्तूच्या मूळ मालकाच्या इच्छेचा आदर करण्यात होती, नाही का?